काय रे, इथे काय झोपलायस? लहानपणी सुद्धा कधी कोचावर झोपला नाहीस आणि आज हे काय? तुझी कृपा तेव्हाही, आणि जर ही तुझी कृपा अशीच राहिली माझ्यावर तर लवकरच सोफ्यावरून फुटपाथवर येईन मी. अरे काय झालंय काय तुला? दौऱ्याहून आल्यावर कपडे सुद्धा बदलले नाहीस. माझ्या खोलीत दुसरंच कोणीतरी झोपलंय ना. दुसरंच कोणीतरी नाही, तुझी बायको आहे जानकी. तिचा काय दोष रे? वेळ तशी होती म्हणून तिच्या गळ्यात मी मंगळसूत्र घातलं, पण आता तिने माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नये. आणि तू पण का ठेवू नये अपेक्षा? तिने काय पाप केलंय? पाप तिनं नाही केलं, तू आणि वाकणीसने केलं, पण नाईलाजानं त्याची फळं तिला भोगावी लागणार. अरे पण माझ्यावरचा राग तिच्यावर का काढताय? ते मला नाही माहित. कधी आला? खूप दमलाय का? रात्रभर झोप पण नाही झालीये का? त्यानं तुला काही फरक पडणार आहे का? मी रात्रभर झोपलो किंवा नाही झोपलो, मेलो का जिवंत आहे, तुझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? तरी माझ्या खोलीत काय करतेस, काय येतेस माझ्या समोर? तुमच्या नावाचं कुंकू लावते मी. ए बाई, आत्याबाईंनी पडवलेली वाक्य माझ्या तोंडावर फेकू नकोस. आत्याबाई मला का काही पडवते? ते त्यांना जाऊन विचार. चालले की थोन, झोपायचंय मला. थोड्या वेळाने पुन्हा निघायचं दिवसभराच्या कामासाठी. चल निघ. आपली जानकी वहिनी आहेत की नाही, त्यांनी काय लग्नाच्या आधी नवस बोलला होता काय? नाही नाही बाबा, आणि असलं तर मला तरी माहिती नाहीये. तुला नक्की काय म्हणायचंय? सांगितलं ना, गंमत करतोय. तू पण गमती मध्ये सांगून टाक की पहिल्या रात्री जानकी तुझ्या खोलीमध्ये काय झोपायला आली ते. नाही रे, म्हणजे तसं काही नाही रे. माणसाने कसं आपली लायकी ओळखून वागावं. जा, आता बूट पॉलिश कर. काय बसलाय? रामावतीला चाललोय आज. आई बापाला काही निरोप द्यायचा असेल तर सांगा. मी काय निरोप वगैरे नाही द्यायचं मला. काय नाही द्यायचा? एवढ्या तर मला वाटतं संसारात लोटणकर 1 कोटी रुपये मागतोय. डोकं फिरलंय का तुमचं? अहो एवढे पैसे नरसिंहच्या नकळत मी नाही देऊ शकत. आणि नरसिंहाला हे सगळं कळलं तर? तीच तर भीती आहे मला. आणि एवढे पैसे घेऊन तो लोटणकर फिरला तर? त्याला पैशाची हाव सुटली तर? आत्याबाई, आपल्या डोक्यावर जी टांगती तलवार आहे ती लोटणकर नसून राजन आहे. बाकी जे काय करायचंय ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. कोळशाशी खेळ करून हात स्वच्छ ठेवता येत नाहीत आत्याबाई. आता तुम्हाला पटो अथवा न पटो, पण राजनला गप्प करण्याचा एकच मार्ग आहे.